महाराष्ट्र सरकार म्हणते की शिक्षण हा आपल्या सर्वांचा अधिकार आहे आणि तो अधिकार घेतलाच पाहिजे, परंतु मीरा भाईंदर शहरात शिक्षण विभाग आणि त्याच्या अधिकारी आहेत हे अजूनही झोपी गेलेले आहेत। या संपूर्ण गोष्टीवरती ताशेरे ओढत आज मनसेने एक परिपत्रक दिलेलं आहे। या परिपत्रकामध्ये त्यांनी 9 मागण्या केलेल्या आहेत। विशेषतः म्हणजे काही ठिकाणी मनपाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये गैरवर्तन केलं जातं, एक गैरप्रकार केला जातो, ते म्हणजे जे पालक आहेत, जे गोरगरीब मुलं शिक्षण घेतात त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात। या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अद्याप शैक्षणिक सूत्र सुरू झाल्याच्या नंतरही अनधिकृत शाळा किती आहेत याची अद्याप यादी दिलेली नाही। काही अशा मीरा रोडच्या डॉन बॉस्को नामक शाळा आहे की अनधिकृतपणे शेड बांधलेली, गेल्या वेळी तिथे आजूबाजूच्या गॅरेजला आग लागल्यामुळे ती शाळेपर्यंत पोहोचली नाही, जीवितहानी झाली नाही, परंतु महानगरपालिका जीवितहानीची वाट पाहते का असा कडक सवाल मनसेने उचललेला आहे। विशेषतः जे चांगले शिक्षक आहेत या चांगल्या शिक्षकांना 2-2 कामाला तुम्ही झोपल्यानंतर शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार तरी कसा, हा एक फार मोठा सवाल त्यांनी निर्माण केलेला आहे। या संपूर्ण गोष्टीमध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सेना जे मीरा भाईंदर शहरातले आहेत ते रॉबर्ट जे त्यांचे अध्यक्ष आहेत हे स्वतः आज गेले होते महापालिकेच्या आयुक्तांना, त्यांनी परिपत्रक दिले आणि या परिपत्रकातल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर आम्ही मनपा आयुक्ताच्या समोर जे निवेदन आहे या निवेदनाचे आम्ही होळी करू असा कडक इशारा दिलेला आहे। नेमकं त्यांच्याशी बोलताना नेमकं त्यांच्या मागण्या तरी काय, नेमकं त्यांचं बोलणं तरी काय आपण जाणून घेऊ। रॉबर्टजी, काय सांगाल, आज पुन्हा एकदा शिक्षण विभागाला भेट देण्याची वेळ आलेली आहे। आपण महाराष्ट्र विद्यार्थी सेनेने आज भेट दिलेली आहे, एक पत्रही सुद्धा दिलेलं आहे, काय नेमकं त्या पत्रामध्ये मजकूर आहे? गेल्या काही वर्षापासून आम्ही वारंवार निवेदन देतो, आयुक्तांना देतो आहे, शिक्षण विभागाला देतो आहे, अतिक्रमण विभागाला देतो आहे। त्यातला पहिला मुद्दा असा होता की मिरावड येथील डॉन बॉस्कोची शाळा, जिथे त्या शाळेच्या संचालकांनी इलिगल पद्धतीने वेदर शेडची परवानगी घेतली। तिथे फायरने ऑलरेडी तिथं फायर डिपार्टमेंटने त्यांना पत्र दिलं होतं की ज्या शाळेच्या एंट्रन्सला जो काही लग्न कठडा बनवला आहे तो तिथे फायरची गाडी फिरत नाही, ते अनधिकृत आहे। तिकडची जी भिंत आहे ती देखील अनधिकृत आहे, आतून जी शाळेने जी शिडी बनवली ती देखील अनधिकृत आहे। विद्यार्थ्यांचा धोका लक्षात घेता आपण त्यांना वारंवार पत्र देतो। तुम्हाला माहिती असेल की 4 ते 5 महिन्यापूर्वी मिरावडलाच डॉन बॉस्को जी शाळा होती त्याच्या मागे एका आग लागली आणि ती शाळेला देखील आग पकडली। दुर्दैवाने तिथे कोणतीही जीवितहानी झाली नाही। मग हाच संदर्भ त्यांना आम्ही सांगितलं की आपण मुलांच्या जीवाशी खेळतोय का, आम्ही वाट बघतोय का, हा एक मुद्दा होता। आणि दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी अनधिकृत शाळा घोषित केल्या जातात, परंतु तिथे ती कारवाई होत नाही। ती कारवाई करावी, याद्या जाहीर केल्या, आपण त्यांना तुम्ही फलक का लावलं नाही, त्यांना नोटिसा का दिला नाही, हा जाब आम्ही आयुक्तांना विचारला। त्यानंतर सगळ्यात मोठा विषय आहे की आपल्या विद्यार्थ्यांना जो गणवेश मिळतो, वह्या पुस्तकं मिळतात, किमान ह्या वर्षी तरी ते वेळेत मिळाव्या। संगणक प्रशिक्षण त्यांना मिळत नाही, कारण शिक्षक नाही आहेत, संगणक आहेत पण ते बंद अवस्थेत आहेत। अशा अनेक विषय आहेत। त्याच्यानंतर आम्ही शिक्षकांचा विषय घेतला, जे शिक्षक प्रामाणिकपणे दिवसभर काम करतात, शाळेत विद्यार्थ्यांना पण शिकवायचं। त्यानंतर महापालिका प्रशासन जे काम सांगेल, जसं BLOचं काम असेल, जनगणनेचं काम असेल, असं अनेक कामं ते करत असतात, पण त्यांच्या जो काही त्यांचा PFचा जो काही लेखाजोखा असतो तो केला जात नाही शिक्षण विभागाकडून। त्यानंतर PFचा जो लोन असतो त्यासाठी ते मागायला जातात, त्याचं देखील निवारण होत नाही आहे। शिक्षकांच्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, त्या देखील सोडवत नाही आहेत। आणि मेन म्हणजे काय आहे की जे शिक्षण संघटनेचे अध्यक्ष आहेत ते आपल्या पद्धतीने तिथे मनमानी करतायत, बदल्या त्यांच्या मर्जीने होतात पैसे घेऊन। मुख्याध्यापकाचं जर तुम्हाला पद पाहिजे असेल तर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपये मोजावं लागतं। हा कोणता भ्रष्टाचार आहे? मग हेच मी त्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना पण सांगितलं, आता आयुक्तांना त्यांच्या निर्देश आणून दिले, पण आयुक्त आता ह्याच्यावरती काय कारवाई करतील ते मला माहिती नाही। त्याच्यानंतर आपण अजून एक विषय घेतला होता की आपण शाळा नंबर 30, शाळा क्रमांक 30 आहे, तिथे काही शिक्षक आहेत, ते शिक्षक काही शिक्षकांना मानसिक त्रास द्यायचं काम करत आहेत। विद्यार्थ्याकडून जे गोरगरीब विद्यार्थ्यांना महापालिका मोफत शिक्षण देते, तिथले जे शिक्षक आहेत किंवा तिथले मुख्याध्यापक असतील ते लोक त्या पालकाकडून, जसं गणेश देवल नगर आहे बाजूला तो परिसर लागतो, त्या ठिकाणच्या पालकाकडून ते लोक 200 रुपये 300 रुपये पालकाकडून घेतात आणि आपल्या नाश्त्याचा खर्च ते लोक काढून घेतात। विद्यार्थ्यांना मारणं, झोडपणं, अशा अनेक गोष्टी आहेत। ह्या बाबी मी आयुक्तांच्या निर्देशन आणलेल्या आहेत। जर या समस्याचं, या तक्रारीचं निवारण झालं नाही,
हे जे निवेदन आहे ह्या निवेदनाची होळी पेटवून आम्ही महापालिकेच्या बाहेर निदर्शन करणार आहोत असा आम्ही इशारा आयुक्तांना दिला आहे. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही एक संयुक्त बैठक ठेवू लवकरच. आता काही आचारसंहिता आहे ती संपल्यानंतर आपण लवकरच बैठक घेऊ. जर ते झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आपल्या विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आणि शिक्षकांसाठी लढत आली आणि यापुढेही लढणार आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही निदर्शनं करणार म्हणजे करणार. महत्त्वाची 2 प्रश्न रॉबर्टची. एक पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही जो सांगितलात की मनपाच्या शाळेमध्ये पैसे वसूल केले जातात, याच्याबद्दल आपल्याकडे काय पुरावे आले आहेत का? पुरावा आम्हाला मिळाला नाही, तो पुराव्याची आम्ही वाट बघतोय. पण ह्याच्यामध्ये काही एक खोटं नाही मी जे बोलतोय, मी जबाबदारीने बोलतोय की तिकडचे काही शिक्षक आहेत ते पैसे घेऊन त्या विद्यार्थ्यांना तिथे प्रवेश देतात आणि त्याच्यामध्ये अनेक फेरबदल करतात. जे उत्तर प्रदेश, बिहारहून मुलं येतात, तुम्हाला जसं माहिती असेल की UDAS पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण तिकडं प्रवेश दिला गेला पाहिजे किंवा त्यांचं पुढची जी प्रक्रिया ती झाली पाहिजे, परंतु तसं होत नाही. कधी कधी हेच लोक आपलेच शिक्षक, आपलेच जी प्रशासन आहे, जे काम करत आहेत त्या प्रशासकीय विभागामध्ये अधिकारी आहेत, ते त्यांना कदाचित सपोर्ट करत असतील असा आमचा एक आरोप आहे. दुसरा प्रश्न असा आहे की शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, परंतु अद्याप मीरा भाईंदरच्या महानगरपालिकेच्या मार्फत अधिकृत आणि अनधिकृत शाळेची यादी जाहीर केली नाही आहे. उद्या जर भविष्यामध्ये 6 महिन्यानंतर जर ह्या याद्या जाहीर होतात आणि जर विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतलं असेल तर त्या लोकांचं शैक्षणिक नुकसान किती फार मोठी गंभीर गोष्ट आहे. पण अद्याप शिक्षण विभाग झोपलेला आहे, त्याबद्दल काय? ॲक्च्युली शिक्षण विभाग झोपलेच आहे. दरवर्षी त्यांना आम्हाला आठवण करून द्यावं लागतं की बाबा तुम्ही आता हे पण यादी ही जवळपास गेल्या वर्षी प्रसिद्ध करण्यात आली होती, परंतु अद्याप त्यांना नोटीस दिलं नाही आहे. अद्याप कोणत्या अधिकृत आहेत आणि कोणत्या अनधिकृत आहेत हे ते म्हणत आहेत की 10 होत्या, 10मधल्या 7 आम्ही नोटीस दिले, 3 बाकी आहेत. मग ते 7 आणि ते 3चा तर हिशोब द्या, आम्हाला सांगा तुम्ही काय कारवाई केलात. हे आम्ही त्यांना प्रश्न विचारला आहे. परंतु शिक्षण विभागाकडे एक सक्षम शासन नियुक्त शिक्षण अधिकारी नसल्यामुळे, एक अधिकारी 2-2 जबाबदारी घेतल्यामुळे त्याला ते काम कदाचित झेपत नाही आहे. हे ऐकताना पण आम्ही मागणी केली की बाबा आम्हाला एक सक्षम शिक्षण अधिकारी द्या, जेणेकरून शिक्षण विभागाचं काम चांगल्या पद्धतीने होईल, विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम शिक्षकांचं असेल. असे अनेक प्रश्न आहेत, हे शिक्षण अधिकाऱ्यांना सुटतील.